मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरेश आहे. मुळात हा विषय जो आहे हा विषय या ठिकाणचा राजकीय आणि प्रशासनाचा जो काही हा दबाव आहे, हा राजकीय दबावामुळे प्रशासनानं घाई गडबडीमध्ये काढलेली जी हद्दपारीची नोटीस आहे ही आता खरं तर प्रशासनाच्या अंगलट येणार आहे. मी प्रशासनातल्या पोलीस डिपार्टमेंटमधल्या सगळ्याच अधिकाऱ्यांना तुम्हाला नम्र विनंती करतो की कोणीतरी सांगितलं आणि कोणीतरी काहीतरी म्हणालं किंवा कोणीतरी डोक्यावर हात ठेवलं म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं वागणूक कुणालाच देऊ नका. कारण ज्या वेळेस कोर्टामध्ये तुम्हाला थांबायची वेळ येईल त्यावेळेस तो राजकीय हात बाजूला जाईल आणि तुम्हाला तुमच्या लेकरा बाळावर रस्त्यावर यायची वेळ हे राजकारणी लोक आणतील. काय कारण आहे याच्यामध्ये हद्दपारीचं नोटीस काढण्याची? कचरू भाऊ का एवढा मोठा गुन्हेगार आहे का? मुळात ज्या गुन्ह्यामध्ये आहे याच्यामध्ये न्यायालयाने निर्दोष त्यांना सोडलेला आहे. ज्या गुन्ह्यामध्ये तुम्ही त्यांना हद्दपारीची नोटीस केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी वकिलाच्या मार्फत सरळ सांगितलेलं आहे की या गुन्ह्याचा आणि माझा संबंधच नाही आहे. ज्या गुन्ह्याचा संबंध नाही त्या गुन्ह्याच्या अंतर्गत तुम्ही जर हद्दपारीची नोटीस काढताय तर पहिला दोषी जर असेल त्या ठिकाणचा PI आहे. त्याच्यानंतर जी चौकशी समिती या ठिकाणी बसली होती त्या चौकशी समितीने याचा अहवाल घेतला का? त्याची शहानिशा केली का? न्यायालयामध्ये याचं माहिती घेतली का? आणि तुम्ही काढलात. म्हणजे ड्रग्स विकणारे, ड्रग्सची तस्करी करणारे, या ठिकाणी गोंधळ घालणारे, हवेमध्ये फायरिंग करणारे हे बाजूला आणि समाजासाठी झटणारा कार्यकर्ता तुमच्या राजकारणाच्या जर आडात येत असेल तर तुम्ही त्याला अशा पद्धतीने बाजूला करणार तर हे असं होणार नाही. मी तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला विनंती करतो की हा प्रश्न एकट्या कचरूभाऊचा नाही तर सगळ्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा, राजकारणामध्ये पाय ठेवणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा प्रश्न आहे. राजकारणी कोणी आपला नाही आहे जो आपल्या विरुद्ध, आपण त्याच्या विरुद्ध. मुळात आमचा इथं वैयक्तिक कुणाचा वाद नाही, पण ज्यानं कुणी हे घडवून आणलेलं आहे आम्ही आमच्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी आलोत आणि अशाच मागण्या घेऊन आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन वैयक्तिक FIR दाखल करणार आहोत. ज्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून अशा पद्धतीची ह्याच्या आधीची पोस्ट व्हायरल झाली होती त्याच्यावर कारवाई व्हावी. त्या संबंधित ID वाल्याला जो कोणी व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यांना बोलवावं. शहापूरमध्ये कचरूभाऊनं निवडणूक लढवली, मग निवडणूक आयोग त्या ठिकाणी होता, त्यांचे कॅमेरे त्या ठिकाणी होते. मग त्यांना जर कुणावर असं वैयक्तिक आक्षेपार्ह बोलत असतील तर जो भाषण करणारा व्यक्ती आहे त्याच्यावर निवडणूक आयोगानं नोटीस काढली का? याचाही विचार केला पाहिजे ना. ती नोटीस निघाली नाही. त्याच्यामध्ये त्यांनी सरळ चॅलेंज केलेलं दिसत आहे की निवडणूक उद्या तुमचा कार्यक्रम करतो. माझं त्या सांगणं आहे बाबा तू भारी असशील पण तू भारी तुझ्या घरी. तुला जर असं आमच्यावर अन्याय करून जर तुला वाटत असेल की मी या गावाला त्या गावाला फिरल असं अजिबात होणार नाही. आम्ही तुला फिरू देणार नाही. शेवटी 5 वर्षानं का तुला आमच्या दारात यायचंय त्यावेळेसचा विचार कर. ही लढाई कोर्टामध्ये आम्ही लढणारच, न्यायालयीन मार्गाने आम्ही लढणारच. पण जर याच्यामध्ये कुठला प्रशासकीय अधिकारी जर शहाणपणा करत असेल आणि